नमस्कार, मुंबई की दृष्टि समाचार में आपका स्वागत है। आइए देखते हैं आज के ताज़ा समाचार। अब समाचार विस्तार से। चंद्रपुर लोकसभा क्षेत्र के कांग्रेस प्रचार के लिए नाना पटोले ने आज चंद्रपुर लोकसभा उम्मीदवार प्रतिभा धानोरकर के प्रचार का बिगुल बजाया। इंडिया गठबंधन के ऐलान को लेकर नाना पटोले का बड़ा बयान सामने आया है। विशाल पाटिल नाराज होने पर नाना पटोले ने साफ तौर पर इनकार किया, जिसमें विदर्भ की 5 जगहों पर कांग्रेस का परचम लहराने की बात कही। देखना यह है कि अब विदर्भ में कांग्रेस अपना परचम लहराएगा या फिर भाजपा बाजी मर जाएंगे। काँग्रेस पार्टीचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो। रिलायन्स बद्दल काय रिलायंस के बारे में क्या कहेंगे आप? के बारे में अलायन्स बद्दल काय या तिकडे चुकीचं आहे ते आम्ही आमचं मत देतो, पण ते विशाल पाटील फार नाराज आहे. त्यांचं काही पुनर्वसन करायचं ठरवलं आहे का? नाही, काही पुनर्वसन हा विषयच नाही, जागाच काँग्रेसची आहे. आणि विशाल पाटीलला मी जवळपास कॅन्डिडेट फायनल करून ठेवलेला होता. आता अलायन्समध्ये या सगळ्या गोष्टी चालतात, पण असं एकतर्फा असा निर्णय होणं अलायन्सच्या लोकांनी हे बरोबर. आता विदर्भात काय स्थिती आहे ना, विदर्भातल्या पहिल्या फेजच्या 5 जागा आम्ही जिंकू आणि दुसऱ्या टप्प्यामधल्याही जागा काँग्रेस आणि महाविकास आघाडी जिंकेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे. मी काल अकोल्यावरती होतो. काल अकोल्याची जागा आम्ही जिंकू अशा पद्धतीचं चित्र त्या ठिकाणी निर्माण झालं आहे. तरी काल आम्ही अकोल्यालाही जाऊन बाळासाहेबांना आम्ही पुन्हा विनंती केली की आमचा दोस्तीचा हात अजूनही तुमच्यासोबत आहे. मला 2 जागा पाहिजेत काँग्रेस म्हणून आम्ही घ्यायला तयार आहोत, पण हा जो तिढा आहे मतविभाजनाचा थांबवला पाहिजे अशी आग्रह विनंती केली. बाळासाहेबांना काल दिलेला प्रस्ताव ते मान्य करतील असं आमचं, पण त्यांनी काय अट काय ठेवली आहे? काही नाही, अजूनपर्यंत त्यांचा प्रस्ताव आला नाही. आम्ही आमचा प्रस्ताव मांडला. समाचार कैसा लगता है हमें कमेंट करके बताएं। धन्यवाद। आपका दिन शुभ हो।